यानंतर एक बातमी सविस्तर बघूया। पुण्यातल्या चंदननगर परिसरामध्ये मुस्लिम समाजातील लोकांच्या घरात मध्यरात्री घुसून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याचा आरोप केला जातोय। या परिसरामध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्या नागरिक राहत असल्याचा आरोप बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केला आणि यामध्ये कारगिल युद्धात लढलेल्या माजी सैनिकांच्या घरी सुद्धा मध्यरात्री गोंधळ घालण्यात आला। या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे, मात्र गुन्हा दाखल केला नसल्याचा आरोप मुस्लिम नागरिकांनी केलाय। या प्रकरणी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे, ती आपण पाहूया। या प्रसंगी ऑलरेडी एक गुन्हा पोलिसांकडून दाखल करण्यात आली होती। आज परत सगळ्यांचे फ्रेश बयान, त्यांना जे काही म्हणायचे ते पूर्ण घेण्यात येत आहे। कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि जे कुटुंब आहे, जे पीडित कुटुंब आहे, त्यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे आणि त्यांना आम्ही आश्वासन दिलेले आहे। ते पोलीस कारवाईशी समाधान त्यांनी व्यक्त केलेले आहे। तर पुण्यातल्या चंदननगर परिसरातली ही घटना आहे। मुस्लिम समाजातील लोकांच्या घरात मध्यरात्री घुसून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याचा आरोप आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत। मंदार, नक्की प्रकार काय घडलाय? दोन्ही बाजूंचे आरोप काय आहेत? प्रकार असा घडला की हे कुटुंब त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून राहतं आणि या कुटुंबातील 2 सदस्यांनी भारतीय सैन्याकडून युद्धामध्ये देखील सहभाग घेतलेला आहे आणि त्यांच्या युद्धातील सहभागाबद्दल त्यांचं त्यावेळी यथोचित असं कौतुक देखील करण्यात आलेलं आहे त्या पराक्रमाबद्दल। मात्र ज्या ठिकाणी हे राहतात त्या ठिकाणी इतरही काही मुस्लिम कुटुंब राहण्यास आहेत आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी असा आरोप केला होता की हे कुटुंब देखील हे बांगलादेशवरून आलेलं आहे किंवा रोहिंग्या असा म्हणून त्यांचा उल्लेख करण्यात आला आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते हे त्यांच्या घरापर्यंत पोहोचले, त्यांच्या घराचे दरवाजे वाजवले आणि त्यांना त्रास देण्यात आला असा यांचा आरोप आहे। आणि त्यावेळी स्थानिक पोलीस देखील उपस्थित होते असं या कुटुंबाचं म्हणणं आहे। दुसरीकडे बजरंग दलाचं असं म्हणणं आहे त्यांच्या प्रवक्त्यांचं की त्यांना माहिती होती म्हणून ते त्या ठिकाणी गेले होते आणि त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली होती, मात्र ते लांब उभे होते घरापासून। मात्र हे सीसीटीव्ही जे आहे ते दिसतं आहे। दुसरीकडे या प्रकरणाची तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता या कुटुंबांनी पोलिसांनी सुरुवातीला तक्रार घेतली नाही, मात्र काल अखेर पोलिसांनी या प्रकरणामध्ये बरोबर आहे मंदार, त्यामुळे अशा पद्धतीचा गुंतागुंतीचा प्रकार आहे आणि या संदर्भामध्ये वेळोवेळी अपडेट घेत राहू। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल।